जबाबदारीपासून पळ काढला तर आज हलकं वाटेल, पण उद्या त्याचं ओझं दुप्पट होईल. त्यासाठी ही गोष्ट पूर्ण ऐका. एक माणूस 2 गाढवांवर प्रत्येकी 2-2 गोण्या लादून डोंगर पार करत होता. मधल्या वाटेत पहिले गाढव जे म्हातारे होते त्याचे पाय थरथरू लागले. तो दुसऱ्या गाढवाला म्हणाला, भाऊ गबरू, माझी 1 गोणी तू घे, म्हणजे मलाही चढता येईल. पण गबरू म्हणाला, ते तुझं काम आहे, तुझे ओझे आहे, मी का उचलू? पहिलं गाढव उदास मनाने चढाई करू लागलं. अचानक त्याचा पाय घसरला, दोन्ही गोण्या जमिनीवर पडल्या आणि ते गाढव दरीत कोसळलं. माणूस रडू लागला, पण एक गाढव कायमचं निघून गेलं होतं. आता त्या माणसाने जमिनीवर पडलेल्या 2 गोण्या उचलल्या आणि गबरूच्या पाठीवर टाकल्या. आता गबरूच्या पाठीवर 4 गोण्यांचं ओझं होतं आणि त्यासोबतच पश्चातापाचंही ओझं. तो मनात म्हणाला, वेळीच मी 1 गोणी उचलली असती तर आज 2 गोण्या उचलाव्या लागल्या नसत्या. मित्रांनो, जबाबदारीपासून पळ काढल्याने आज हलकं वाटेल, पण उद्या त्याचं ओझं दुप्पट होईल आणि त्यासोबत मनातला पश्चातापही असेल, जो तुम्हाला आतून तोडून टाकेल. म्हणून जर एखादी जबाबदारी येताना दिसली तर तिच्याकडे पाठ फिरवू नका. उलट आनंदाने ती स्वीकारा आणि मनापासून पूर्ण करा. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.